खबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिटची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळव्याध फिशर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया अपेंडिक्स कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठेमहांकाळ। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात जनतेशी सातत्याने संवाद साधत विकास कामांच्या माध्यमातून लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारे संदीप आबा गिड्डे पाटील यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला। विदर्भात पुराने हानी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्य जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करून शेतकरी व पशुधनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाची त्यांनी भूमिका बजावली। मतदारसंघाच्या विकासासाठी प्रदेश पातळीवर पाठपुरावा करून विविध योजनांतून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे, महाकाली साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारण्यासाठी पुढाकार घेऊन रोजगार निर्मिती व आर्थिक विकास साधण्याचा संकल्प त्यांनी केला आहे। वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना संदीप आबा गिड्डे पाटील यांनी भविष्यात मतदारसंघात अधिकाधिक विकास कामे करण्याचा निर्धार व्यक्त केला। कवठेमहांकाळ येथे अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार करत वाढदिवस साजरा केला। कारखाना पुन्हा चालू करायचा आहे एवढं मात्र नक्की आहे, 100% चालू करायचा। त्यासाठी आपल्याला जयसिंग तात्या मार्गदर्शन करतायत, सरपंच साहेब मार्गदर्शन करतायत, बाळूदादा आमचे मार्गदर्शन करतायत, कारखान्याची पूर्ण कामगारची जी टीम आहे ती पूर्ण 200-300 कामगार पूर्ण अविरत जे 5 वर्ष त्यांनी संघर्ष करत आले ती पूर्ण बरोबर आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण हा सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा कारखाना पुन्हा चालू करायचा आहे। हे आबांच्या माध्यमातून होत आहे। अशा ज्या आपल्याला पाण्याच्या स्कीम असतील, रस्ते असतील, सामाजिक इतर कामं असतील तर ही सगळी कामं मुळात आणखीन आपल्याकडे आता बाळूदादा आले आहेत, रमेश नाना आहेत, जे बैलगाड्यांच्या शर्यती सगळ्या थांबल्या होत्या त्या शर्यती पुन्हा चालू व्हाव्यात म्हणून सुद्धा त्यांनी तिथं संघर्ष केला, लढा केला आणि थांबलेल्या शर्यती पहिल्या सुरुवात केलं ते नांगोळ्याला सुरुवात झाली। मला असं वाटतं की पहिल्यांदाच हा वाढदिवस इकडं करतोय। दरवर्षी हा वाढदिवस माझ्या जर फेसबुकच्या टाईमलाईनला आपण पाहिला तर तो मी संघ मुख्यालयात करतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय जे आहे नागपूर या ठिकाणी भैयाजी जोशींच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी तो वाढदिवस आणि त्यांच्याबरोबर स्नेहभोजन असं हे दरवर्षीचं माझं नियोजन असतंय। परंतु यावर्षी सगळ्यांचंच मत आलं की तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे इथं, नाहीतर माझा विचार होता की नागपूरलाच यावर्षी परत जावं। ह्या सगळ्या विषयातनं एक जसं तुमच्याकडनं शुभेच्छा दिसत आहेत तसं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक अपेक्षा देखील अनेक अपेक्षा देखील त्या ठिकाणी आपण घेऊन आलेला आहात असं सगळं या ठिकाणी जाणवत आहे। या सगळ्या विषयाच्या सत्काराच्या विषयातनं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ह्या एवढ्या गोष्टी काही सोप्या नसतात। आपल्याला मुळात माझा काही स्वतः राजकारणी स्वभाव नाही आहे, मी राजकारणीच नाही, मला राजकारण अजिबात कळत नाही। मी परवा बघितलं ना, म्हणजे तासगाव नगरपालिकेत आमचा एक माणूस राष्ट्रवादीत आहे, एक तुतारीवर लढायला लागलाय, एक घड्याळावर लढायला लागलाय, एक कमळावर लढायला लागलाय, एक नारळावर लढायला लागलाय, अशी परिस्थिती। राजकारण जर कळत असतं तर तो एकाच चिन्हावर सगळे लढले असते। राजकारण मला काही कळत नाही, त्यातले 3 जण निवडून पण आले पण वेगवेगळ्यातनं आले। आता ही परिस्थिती अशा पद्धतीनं आहे, कार्यकर्ता म्हणून, दोस्त म्हणून, मित्र म्हणून मग सगळ्यांशी संपर्क असतो, सगळ्यांशी गप्पा मारतो, सगळ्यांशी दोस्ताना आहे, सगळ्यांना मी प्रश्न मांडू शकतो किंवा प्रश्नाची एखादी उकल असेल तर ती चला म्हणू शकतो। मला त्यातले छक्के पंजेच कळत नाहीत, अरे ह्याच्यातलं कोणतं श्रेय घेऊन गेलं काय। आता परवा आम्ही मला असं वाटतं कारखान्याचं काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर अनेक जणांना वाटतं की पुढं काही झालंच नाही, पुढे काही झालं नाही असं जे वाटतंय तर मुळात विषय असा आहे की त्याच्यानंतर मला असं वाटतंय आपण अर्ज कारखान्याचे भरले आणि ती स्थगिती झाली।
कलेक्टरने काय सांगितलं होतं की वरती जावा आणि ते थोडासा बदल करून आणा नियमामध्ये. ती 3 वर्षे काय तुमचा कारखानाच बंद आहे, 3 वर्षे ऊस पुरवठ्याचा नियम लागू होत नाही, बदल करा. ते बदल करायला सोडून काही लोक गेली हायकोर्टात, तिथंच थांबवलं सगळीच प्रक्रिया. परंतु आमची प्रक्रिया नंतर कामगारांच्या पतसंस्थेची निवडणूक झाली, निवडणूक बिनविरोध झाली. एक लक्षात ठेवा, म्हणजे ही एक यश आहे, कारखान्याच्या प्रक्रियेतलं एक यश आहे. कारखान्याच्या प्रक्रियेत आपण काम करत असताना आपल्याला मानणारा जो काही विचारांची सगळी कामगार मंडळी गट आहे, तर त्यांनी ती निवडणूक जी आहे ती बिनविरोध केली. त्याच्यानंतर त्या कारखान्याच्या जमिनीवरती कुणाचा तरी उतार्यावर बोजा होता, तो सगळा बोजा कमी करला. हे यश आहे, लक्षात ठेवा. 400 कोटीची मालमत्ता जी होती ती थोड्या थोडक्यात ह्याच्यासाठी त्यांचा बोजा त्या जमिनीवरती आला होता. तर ह्या गोष्टी झाल्या. पवनचक्कीच्या देवींची 300वी जन्मशताब्दी, म्हणजे 3रा जन्मशताब्दी आणि 300वी जयंतीचा वर्ष आहे. तर एखादी अहिल्यासृष्टी व्हायला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा पाहिजे. तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की त्या तालुक्यामध्ये जातीपातीचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात करतात लोक, अगदी गावागावामध्ये. आणि आम्हाला वाटलं नाही, अहिल्यासृष्टी आणि शिवसृष्टी एका जागेलाच पाहिजे. मग नंतर बसवेश्वर, महात्मा बसवेश्वरांचा पुतळा पण पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुतळा पाहिजे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी संयुक्त अहिल्या आणि शिवसृष्टीचा प्रकल्प मांडला. कोणीच विरोध केला नाही त्याला. श्रेय घ्यायला येऊ नका बरं का, आजच सांगून ठेवतो. म्हणजे काय होतं, हे आम्ही करायला लागलोय, आता कारखाना चालू केल्यानंतर परत पहिल्या पंक्तीला जेवायला बसते, अरे आम्हीच चालू केला म्हणून. बेसिक मुद्दा 2 दिवसापूर्वी हा विषय आला की तालुक्यामध्ये खाजगी सावकारकीचा एक मोठा विषय आलाय. तर खाजगी सावकारकीच्या माध्यमातून तलवार हल्ला कर, चाकू हल्ला कर, असलं सगळं काय काय, पोलिसांना हाताशी धर. आता मी त्या पोलिसांची पण यादी काढली, काही पोलीस पण असं खाजगी सावकारकीचा धंदा करायला. मी आता सोडणार नाही कोणाला. बेसिकली जे चुकीचं काम करतोय त्या ज्या विषयाच्या एकदा मी मागं लागलो तर त्याला सोडत नसतोय अजिबात. कुणाला त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जर काम करायला लागला तर त्या विषयामध्ये आपण त्याच्यामध्ये मागं लागणार आणि हा प्रश्न जो आहे हा तडीस नेणार. म्हणजे जेणेकरून जी नवीन युवा पिढी आहे, अनेक आता त्याचा पण प्रश्न आहे, अंमली पदार्थांचा प्रश्न आहे, काय नवीन लहान लहान मुलांना पण व्यसनाच्या आहारी आणि ते सगळे जात आहेत. तर या सगळ्या गोष्टीतनं मग ते परत मधुमेह आणि अशा सगळ्या गोष्टी परत उद्भवतात. मग ते परत किडनी, मला पण साखर आहे तात्याने आज जे सांगितलं, आमचं राकेश, आपल्याला एक पाण्याडे बघायचं आहे, ते आज आपल्याला बोर मारायचे त्या ह्याला कुठं, ते ग्रामीण रुग्णालयामध्ये. तर म्हणजे ते लागलं पाणी 2-4 मारू, एकाला तर लागल. बेसिक मुद्दा आहे की पाणी झालं तर मग ते पुढचा सगळा विषय सॉल्व्ह होईल. म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं आपण काहीतरी पाण्याची व्यवस्था केली असं तर काहीतरी होईल, करत राहायचं. काय आपल्याला काय बेसिक मुद्दा असा आहे की निवडणूक लढवण्यात मला कुठल्याही प्रकारच्या इंटरेस्टाचं लई मोठा काहीतरी हे आहे अशातला भाग आहे असं काही नाही आहे. मी अराजकीय आहे, कायम लक्षात ठेवायचं. मी पक्ष म्हणून या राज्यामध्ये, या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार आपल्याला आवडतो, हिंदुत्वाचा विचार आवडतो, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नेतृत्व आपल्याला आवडतं, म्हणून आपण त्यांना फॉलो करतो. पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा विचार मांडतो. इथंपर्यंत जरी ओके असलं तरी राजकारण करत नाही आपण.